अहिल्यानगर येथे कपाळावर भगवा टिळा लावल्याच्या कारणावरून कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या झाल्याचा आरोप आहे। या घटनेच्या निषेधार्थ हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगलीतील मारुती चौकात आंदोलन करण्यात आले। यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे यांनी घटनेचा तीव्र निषेध केला। समाजातील धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। धीरज परदेशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर शिक्षा द्यावी, तसेच दोषींना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आंदोलनकर्त्यांनी आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली। या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी मनोज साळुंखे, प्रसाद रिसवडे, पैलवान प्रदीप निकम, भूषण गुरव, अनिरुद्ध कुंभार, दीपक तिवले, गजानन माने, अनिकेत अमरुळे, यश पाटील, प्रेम देसाई, नारायण हांडे, संजय तांदळे, संतोष लोहार, सचिन देसाई, प्रकाश निकम, पैलवान श्रावण पडळकर, पैलवान गोपाळ पवार, अमर चित्रे, बाळासाहेब बेलवलकर, पंडितराव बोराडे, विनायक ठोंबरे, सुमित शिंगे, पवन चौगुले आदी उपस्थित होते। येथील महापालिकेचा कंत्राटी कर्मचारी कट्टर शिवभक्त आणि हिंदुत्ववादी धीरज परदेशी याला कपाळावर भगवा टिळा लावला आणि तो टिळा लावून कब्रस्तानमधील बंद पडलेलं इलेक्ट्रिकचं काम सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी आला। म्हणून तिथल्या स्थानिक मुस्लिमांनी त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली आणि नुसतीच हत्या केली नाही तर ते हैदराबादला पळून गेले। यापूर्वी पहलगाममध्ये ज्या वेळेला पर्यटक गेले होते त्यावेळेला अतिरेक्यांनी धर्म विचारून, हिंदू आहे का बघून, कलमा पडायला लावून, पॅन्टा उतरून सुनता केला का सुनता नाही बघून त्यांची हिंदू म्हणून हत्या केली। आज ह्याच्या कपाळावर असलेला टिळा बघून त्याची हत्या केली। याच्या मागं फार मोठा कट या देशामध्ये हिंदूंच्या विरोधामध्ये शिजतोय आणि म्हणून आज हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली जिल्ह्याच्या वतीनं ते जे आरोपी आहेत त्या आरोपींचा इन्काउंटर करा, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करा, अशा पद्धतीचं मागणीसाठी हिंदूनं कपाळावर टिळा लावा। आणि म्हणून हिंदूंनी आता खुल्या पणे त्या ठिकाणी कपाळावर टिळा लावला पाहिजे। अजिबात ह्यांना भीक घालता कामा नये आणि ह्या धर्मांध मुस्लिमांचा हा जो डाव आहे हा डाव आपल्याला उधळून लावायचा आहे। सरकारनं आम्ही ही जी मागणी केली आहे या मागणीची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करून ह्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मी हिंदू एकता आंदोलनाची होती।